नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेशेको यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 12 जून. तर आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपलं जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये आपलं जे आहे या ठिकाणी वारे वगैरे सुटलेले पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे नेमकी आज दुपारच्या दरम्यान म्हणजे आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कुठे होणार आहे याचाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तसेच राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी आजपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आजपासून ते 20 जूनपर्यंत राज्यामधील बऱ्याचशा भागामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आजचा या ठिकाणी हवामान अंदाज आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता जर पाहायचं म्हणलं तर आज आपल्याला जे आहे आज दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आज दुपारनंतर जे आहे विदर्भातील जर पाहायचं म्हणलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नागपूर, भंडारा, हिंगणघाट, अमोरी, तसेच जे आहे चंद्रपूर, वाशिम, तसेच आपल्याला जे आहे साकोरी, उमरेड आणि वर्धा, चिमूर, कोरची, ब्रह्मपुरी या परिसरामध्ये आणि गडचिरोली या भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान 4च्या आणि 5च्या सुमारामध्ये चांगला विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात जर अंदाज पाहायचं म्हणलं तर मराठवाड्यामधील जे आपला छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या परिसरामध्ये जर आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार रिमझिम पाऊस कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तसेच आल्हानगरच्या भागामध्ये आपल्यासुद्धा आज जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरण राहील. तसेच कोकणपट्टीमधील जर अंदाज पाहायचं म्हणलं तर कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे आज बारामती, दापोली, सातारा, विटा, रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, बेलगाव या परिसरामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे थोडंफार मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे थोडाफार रिमझिम, जास्त जोरदारसुद्धा राहणार नाही, फक्त मध्यम स्वरूपाचा राहील. तसेच आज सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे खान्देशच्या परिसरामध्ये आपलं जे आहे आपल्याला आज जळगाव, अमळनेर, धुळे, पाचोरा, चाळीसगाव या परिसरामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान थोडाफार रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नाशिकचा परिसर, गोटी, वाडा, जोहार, वसई, अकोले, पेठ, नंदुरबार या परिसरामध्ये आपलं जे आहे आज हवामान जे आहे दिवसभर कोरडे राहील. तसेच आता जे आहे आपला आता संपूर्ण या ठिकाणी हवामान अंदाज आपण जाणून घेतला, तर संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे. तसे आता पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, बार्शी, लातूर, उदगीर, बारामती, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव या परिसरामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील आणि रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील. तर आज जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे आज विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्यातील जे आपला विदर्भातील आपलं जे आहे नागपूरचा परिसर, तसेच जे आहे तसेच चंद्रपूरचा परिसर, वाशिमचा परिसर, गडचिरोली, अहेरी या परिसरामध्ये जे आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान चांगला पाऊस होईल आणि सायंकाळच्या दरम्यानसुद्धा पाऊस होईल. तर अहेरीच्या परिसरामध्ये जो अहेरीचा परिसर आहे या परिसरामध्ये जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान चांगला विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगला पाणी होईल आपल्याला असा पाऊस पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे राज्यातील काही भागामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि उद्याच्या दरम्यानसुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि राज्यामधील जे आपला 16 तारखेपासून म्हणजे 16 जूनपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. 16 तारखेनंतर विदर्भ, मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर आपल्याला चांगला पाहायला मिळेल. विदर्भातील जिल्ह्यामध्ये शक्यतो जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल 17, 18, 19 तारखेदरम्यान आणि 20 तारखेच्या दरम्यान. मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळेल. परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर या परिसरामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 17, 18, 19 तारखेदरम्यान आपल्याला जे आहे चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे सध्या जरी वातावरण आता मान्सून हा जे आहे महाराष्ट्रामध्ये 7 जूनला दाखल झाला, परंतु जे आहे
मान्सूनची जी सध्या जी प्रगती आहे आपल्याला फक्त जे आहे मान्सून हा फक्त कोकणपट्टीपर्यंतच आपल्याला या ठिकाणी आला. त्यानंतर जे आहे मान्सून मराठवाडा विदर्भातील या जिल्ह्यामध्ये यामध्ये काय तिथपर्यंत हा मान्सून पोहोचला नाही. पण आता जे आहे आजपासून थोडाफार वातावरणामध्ये बदल होईल. तर आज आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळेल. आजपासून विदर्भातील नागपूरचा परिसर झाला. फक्त जे आहे अकोला अमरावती हा जो परिसर आहे या परिसरामध्ये शक्यतो पाऊस आपल्याला आज उद्या नसणार. फक्त जे आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम या परिसरामध्ये आपलं जे आहे आजपासून ते जवळजवळ चांगला पाऊस आपला 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस होईल विदर्भातील जिल्ह्यामध्ये. आणि 21 तारखेपासून ते 30 तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये पाऊस हा आपल्याला जे आहे ठिकाणी चांगला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या जर आपल्याला पाहायला मिळालं तर 17 तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे. अमरावती जिल्हा झालं, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अचलपूर, नागपूर, हिंगणघाट, तसंच जे आहे पांढरकडा, किनवट, उमरेड, हिंगोली या परिसरामध्ये जे आपल्याला जे आहे 17 तारखेला जे आहे पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळेल 17-18 तारखेदरम्यान. त्यामुळे तेथील शेतकरी जे आहे आपली शक्यतो पेरणी करू शकतात. कारण की आजपासूनच त्या विदर्भातील भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला चांगला पाहायला मिळेल. आजपासून पावसाचा जोर आपल्याला वाढणारा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 17 तारखेला थोडाफार पाऊस पाहायला मिळेल नाशिकच्या परिसरामध्ये. आणि 18 तारखेला सुद्धा म्हणजे 18 तारखेला जे आपलं राज्यातील जालना परिसरामध्ये, सोलापूरच्या परिसरामध्ये, बीडच्या भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आणि जो पैठण गेवराईचा परिसर आहे, माजलगावचा परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे 18 तारखेला पाऊस होणार आहे. 18 तारखेला त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे नेमकी आज कोणत्या भागामध्ये आणि कुठे पाऊस होणार आहे याचा अंदाज आपण या ठिकाणी पाहिला. तर आजपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर थोडा थोडा वाढण्यास सुरुवात होईल. विदर्भातील जिल्ह्यामध्ये आता जे आहे 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस होणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा 18, 19, 20 तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होईल. 17, 18, 19, 20 तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर, जालना परिसर, बीडचा परिसर, सोलापूरचा परिसर, लातूरचा परिसर आणि आल्यानगरचा काही भागामध्ये आपले जे आहे बीड 17, 18, 19 तारखेदरम्यान चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच विदर्भातील संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला जे आहे 17, 18, 19 तारखेदरम्यान चांगला विजांच्या कडकडाटासह जोरदार ते पेरणीयोग्य पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज. आपण जो अंदाज दिलेला आहे तो शेतकरी मित्रांनो एकदम या ठिकाणी खरा ठरतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसाचा जोर सध्या पावसाला विश्रांती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाऊस काय आता होणार नाही. परंतु आजपासून आपण आता सांगितलेलं आहे की राज्यामध्ये आजपासून विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे. तेथील शेतकरी आपली पेरणी करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद.